पुढची बातमी बघूयात। ऊसाचा दर आणि गुळाचे दर यांच्यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे दौंड तालुक्यामधल्या 400 गुऱ्हाळ घरं ही बंद ठेवण्याचा निर्णय गुऱ्हाळ चालकांनी घेतलाय। गेल्या आठवड्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दौंड तालुक्यातल्या खामगाव बोरीपारधी इथल्या गुऱ्हाळ घरावरती छापा टाकला। 17 लाख रुपये किमतीचा खराब गूळ जप्त केला। यानंतर तालुक्यामधील सर्व गुऱ्हाळ चालक मालकांची संयुक्तरित्या बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांप्रमाणे भेसळ मुक्त आणि शुद्ध गूळ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र यासाठी सध्याचे ऊसाचे दर कमी करावेत असं साकडं परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांनी ऊस पुरवठादार गुऱ्हाळ मालकांना घातलंय। सध्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 4000 ते 4200 इतका दर आहे। हा दर कायम राहावा अशी मागणी ऊस पुरवठादार गुऱ्हाळ मालक आणि शेतकरी करतात। तर 3500 रुपयांच्या दरासाठी परप्रांतीय गुऱ्हाळ चालक सध्या आग्रह करतात आणि याच मुद्द्यावरून चालक मालक संघटनांमध्ये 2 गट पडले। याचाच भाग म्हणून तालुक्यामधल्या परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांनी गुऱ्हाळ बंद ठेवलेली आहेत। गन्ने का रेट और गुड़ के रेट में बहुत डिफरेंट आ रहा है, इसकी वजह से सभी गुराल बंद है। गन्ने का रेट अगर सही होता है तो फिर से गुराल चालू होंगे। लोग बाग घाटे में जा रहे हैं।